वयाच्या अगदी 5व्या-6व्या वर्षापासून माझ्या सांगीतिक आयुष्याला सुरुवात झाली. वडील मला पंचक्रोशीमध्ये भजन ऐकण्यासाठी, गाण्यासाठी घेऊन जायचे वा. आणि सुरुवात अशी झाली की मी हार्मोनियमवर बोट ठेवलं आणि न शिकताच माझी बोटं बरोबर वा. म्हणजे सुराचं ज्ञान म्हणजे असल्यामुळे अनेक मोठमोठे त्या काळातले कलाकार जरी असले तरी बुवांच्या बरोबर गेल्यामुळे मला प्रत्येक कार्यक्रमात संधी मिळायची. ज्ञानराज माझी योग्याची की गावोगावी जी भजनं होतात किंवा कीर्तनं होतात, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट वारकरी संगीतामुळे आपण आपल्या महाराष्ट्राच्या संगीतामध्ये खास प्रकारे जडणघडण होते. की महाराष्ट्राचं सांस्कृतिक संगीत म्हणजेच वारकरी संगीत. माझ्या साधारण वयाच्या 10व्या वर्षी हा. हरिभक्तीपरायण रामचंद्र बुवा यादव नसरापूरचे त्यांनी मला शिकवण्याचं कबूल केलं. पण महाराष्ट्राचं जे भक्ती संगीत आहे हे वेगळं आहे आणि ते वेगळ्या पद्धतीनं सादरीकरण केलं जातं. सिने संगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, नाट्यगीत असेल, वेगवेगळ्या प्रकारचं ज्याला जे आवडेल ते बरोबर लोक ऐकतात. या सर्व प्रकारचं जे संगीत आहे याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची खास सांगीतिक जडणघडण झाली असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ह्या रचना करत असताना ह्या रचना श्रोत्यांना आवडतील का, हा 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 उगाच मला येतंय काहीतरी किचकट म्हणून मी मांडायचं, हे जे आहे हे माझं नाही तर माऊलींची कृपा आहे. क्या बात आहे. वा वा वा. माझ्या डोक्यातून कसं आहे, एकतर कुठल्या गावातून शिंदेवाडीतून आलेला गावठी मुलगा आणि त्याच्याकडनं अशा गोष्टी घडतात म्हणजे माऊलींचीच कृपा आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि भजन संगीताच्या, कीर्तन संगीताच्या क्षेत्रातील एक राजा व्यक्तिमत्व, भजन सम्राट, अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना आपण अभिनव गंधर्व या उपाधीनं सन्मानित केलेलं आहे, पंडित रघुनाथजी खंडाळकर हे आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या सांगीतिक जीवनाविषयी आणि त्यांच्या संपूर्ण योगदानाच्या संदर्भात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात अर्थातच गुरुजींच्या सुंदर एका अभंगाने आपण करूयात. मी गुरुजींना विनंती करतो आपला एक सुंदर अभंग आपण या सुरुवातीला ऐकवावा आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी. वा. ज्ञानराज माझी योग्याची ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेणे निगमवली प्रगटती, जेणे निगमवली प्रगटती, ज्ञानराज माझी योग्याची. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगटती, वा. ब्रह्मानंद लहरी प्रगटती, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून कुठून ना कुठे जात नाही असा एक क्षण सुद्धा जात नाही. आणि या संगीताचा जो आपला प्रवास आहे तो प्रवास जाणून घेण्यासाठी
आपल्या संगीताच्या या कारकिर्दीचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. तर सर्वप्रथम या मुलाखतीमध्ये आम्हाला जाणून घ्यायचं आहे, कारण जगद्गुरू तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं आहे की कुठेही असं एखादं आपल्यासारखं रत्न निर्माण होत नाही. शुद्ध बीजापोटी फळे फळे रसाळ रसाळ. गोमटी या न्यायानं पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ही तुकोबारायांची संतोक्ती आपल्या सर्वांना प्रचित आहे. मला हे अत्यंत आदरपूर्वक सांगायचं आहे की ज्या जन्मभूमीमध्ये आपला जन्म झाला ती पवित्र जन्मभूमी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावं असं त्या जन्मभूमीचं वैशिष्ट्य आहे. तर या जन्मभूमीचं वैशिष्ट्य आपलं जन्मगाव आणि वारकरी संगीताची, वारकरी कीर्तनाची परंपरा, ज्या परंपरेनं, ज्या कुळ परंपरेने आपल्याकडे चालत आली, त्या कुळ परंपरेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. अतिशय सुंदर असा योग आहे. वारकरी संप्रदायातील एक सुशिक्षित असं व्यक्तिमत्व गणेश महाराज भगत हे मुलाखत घेत आहेत. एक तरुण कलाकार एका वयस्क माणसाची, कलाकाराची मुलाखत घेतो, ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे. तर माझा जन्म पुण्यापासून एक 7 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे गाव आहे. त्या गावामध्ये जन्म झाला आणि विशेष करून माझे आई वडील हे वारकरी संप्रदायाची आवड, वा. पंढरीचे वारकरी, जवळजवळ 50 वर्ष त्यांनी पंढरीची वारी केली, पायी वारी, दरवर्षी न चुकता. आणि त्यांच्यामुळे त्यांचे गुण हे आपोआपच माझ्यामध्ये उतरले. माझे वडील हरिभाऊ खंडाळकर हे त्यांच्या काळामध्ये चांगल्या एका गवयाकडे भजन शिकलेले आहेत, भारतीबुवा मास्तर म्हणून त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना गाण्यातली अतिशय उत्कृष्ट जाण आहे. आणि आईला सुद्धा परमार्थाची आवड असल्यामुळे त्यांच्या चांगल्या गुणाचं ते माझ्यात परिवर्तन झालं. आणि वयाच्या अगदी 5व्या-6व्या वर्षापासून माझ्या सांगीतिक आयुष्याला सुरुवात झाली. वडील मला पंचक्रोशीमध्ये भजन ऐकण्यासाठी, गाण्यासाठी घेऊन जायचे. आणि सुरुवात अशी झाली की मी हार्मोनियमवर बोट ठेवलं आणि न शिकताच माझी बोट बरोबर क्या बात. वा. सुराचं ज्ञान म्हणजे असल्यामुळे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की उपजताच ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लुटांगणी ज्ञानदेव चांगदेव. तसं आपण संगीतात येतानाच हे सगळी कला घेऊन आलेलं आहे. अगदी. हे निश्चितच. तर हे भाग्याची गोष्ट आहे, असे आई वडील मिळाले आणि त्यांच्यामुळे या संगीत क्षेत्र आणि वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश झाला. वा. साधारणतः गुरुजी हा काय कालावधी आहे की ज्या काळामध्ये आपला जन्म झाला आणि तो साल किंवा ते दिवस जर पाहिलं तर त्याच्यावरून आपली संगीताची दुर्भिक्षता, वातावरणातली असणारी जी काही बिकट परिस्थिती, याचही आम्हाला कल्पना येईल. तर शिंदेवाडीमध्ये आमची परिस्थिती अतिशय बेताज. म्हणजे खेडेगावात कोडाचे घरं असतात, पत्र्याच्या खोल्या असतात. अशा घरामध्ये आम्ही 5 भावंड आणि आई वडील राहायचो. तर हळूहळू जसं मला संगीत क्षेत्राची आवड निर्माण होऊ लागली आणि मग एक भजनाचाच आशीर्वाद मिळू लागला. मग आम्ही काय करायचं, सुरुवातीला घरासाठी थोडंसं एकदा वाळूचा ट्रक आणायचा, एकदा सिमेंट आणायचं, एकदा काय असं. मग ते मातीची भिंत सिमेंटची केली, वरती खराब पत्रे होते तर पत्रे छान टाकलेत. मग जसे जसे मला पैसे मिळायचे तसं तसं करत जायचो. माझा भाऊ पण सुतार काम करायचा, त्याचीही मदत असायची. विशेष करून आजच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबलजी पांडुरंग पवार यांची मातोश्री कलावती पवार, ती माझी सख्खी बहीण. तर माझ्या आईपेक्षाही तिनं म्हणजे आम्हाला सांभाळलं, कारण ती काही तिच्या सासरी नव्हतीच, आमच्याकडेच असायची. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी छान अशा घडत गेल्या.
आणि या लोकांचे आशीर्वाद मिळाले आणि त्याच्यानंतर असा प्रवास पुढे सुरू झाला. वा. गुरुजी, आता तो दिवस आठवल्यानंतर खरंच आजही म्हणजे तुम्ही ज्या भागात आपला जन्म झाला, सुदैवानं माझंही जन्मगाव भोर तालुक्यातच आहे अगदी, अगदी. आणि डोंगर दऱ्यांनी वेढलेलं हे आपला परिसर आहे की ज्याला डोंगरी दुर्गम भागच म्हटलं जायचं. खरं आहे. आणि या भागात आत्ताशी कुठेतरी विकासाचं काही प्रवास सुरू झालेत, परंतु अशा खडतर प्रवासामध्ये आज तुम्ही विमानानं सगळा प्रवास करताय, अनेक देश विदेशामध्ये जाता, पण पहिल्या सुरुवातीला जेव्हा वडील तुम्हाला या गावाहून त्या गावाला घेऊन जायचे, तर तो प्रवास आठवतोय का? म्हणजे काय, अहो तो प्रवास असा मजेशीर की शिंदेवाडीतून ते गोगलवाडी, वेळू, ससेवाडी या गावात जाताना चालतच जायचं आणि प्रत्येकाच्या हातात काठी, का तर चोरटे येऊ नयेत, चोरांसाठी काठी. आणि कधी मग नंतरच्या काळामध्ये सायकलवर पुढच्या त्या नळीवर बसायचं वडिलांच्या बरोबर आणि मग ते त्या परिसरामध्ये भजनासाठी घेऊन जायचं. क्या बात आहे. म्हणजे सायकलच्या दांडीवरती पुढं टॉवेल बांधलेला, त्याच्यावरती बसून आपण आणि रात्रभर भजन ही चालायची त्या काळामध्ये. आणि आपण सगळी मंडळी रात्रभर ऐकत असायची आपल्याला. तर तो दिवस आम्ही आमच्या आजोबांकडनं, वडिलांकडनं ऐकलेला, पण आज या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि खरंच तुकोबारायांनी ज्याप्रमाणे सांगितलं की धन्य माता पिता तयाची, आणि अर्थातच आपल्या मातृपितृ तीर्थांना आमचं वंदनच आहे. गुरुजी, ही परंपरा आपल्याकडे वडिलांपासून जरी आली, परंतु त्यांचा एक मला विशेष गुण वाटतो की मी जरी गायक असलो तरी माझ्या मुलांनी अधिक चांगल्या पद्धतीने ते गाणं शिकलं पाहिजे आणि ते शिकून अधिक समृद्ध केलं पाहिजे. हा जो त्यांचा आयाम होता, या दृष्टीने त्यांनी आपल्याला त्यांच्याकडे जे होतं ते दिलंच, परंतु चांगल्या गुरूंच्याकडे जावं, शिकावं, अशा पद्धतीची त्यांची भावना निश्चित असणार आहे. आणि यासाठी म्हणून आपल्याला चांगल्या चांगल्या गुरूंचा सहवास लाभावा, यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी केले, आणि आपलंही अर्थात ते संचित असतं की चांगले गुरु आपल्याला मिळावे. तर अशी जी गुरु परंपरा आपल्याला समृद्ध करणारी लाभली, त्या गुरु परंपरेचा आपण नेमका आम्हाला दर्शन घडून द्यावं अशी मी विनंती करतो. तर हे सगळं करत असताना माझ्या साधारण वयाच्या 10व्या वर्षी हरिभक्तीपरायण रामचंद्र बुवा यादव, नसरापूरचे, त्यांची आणि माझी भेट झाली. तर त्यांनी मला शिकवण्याचं कबूल केलं आणि ते वारकरी संप्रदायिक असल्यामुळे मग ते मला संपूर्ण अनेक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ते फिरवायचे. त्यांच्याबरोबरच जायचो मी आणि शिकायचं आणि प्रत्येक ठिकाणी भजनात जायचं. तर माझं भाग्य असं, अनेक मोठमोठे त्या काळातले कलाकार जरी असले तरी बुवांच्या बरोबर गेल्यामुळे मला प्रत्येक कार्यक्रमात संधी मिळायची. म्हणजे मी किती तयार होतो, काय होतं हे मला नाही माहिती त्या काळात. हे वय अंदाजे म्हणजे इयत्तेच्या हिशोबाने जर विचार केला तर 6वी 7वी म्हणजे 12-14 वर्षाचं वय. हो, अगदी अगदी. आणि मग अशा तऱ्हेने गुरुजींकडे सुरुवात झाली. मग गुरुजींकडे शिकता शिकता गुरुजींना असं वाटलं, एकतर असं पहिल्या गुरुजींना वाटणं हे अतिशय भाग्याची गोष्ट आहे की याला आपण चांगल्या, माझ्यापेक्षा तयार असणाऱ्या गुरुपुढे शिकायला ठेवलं पाहिजे. आणि मग पुण्यातील एक मोठे संगीतकार पंडित मधुसूदनजी कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे हरिभक्तीपरायण जंगले महाराज माऊली आणि माझे गुरुजी रामचंद्र बुवा यादव हे दोघं जण मला पर्वती पायथ्याला त्यांच्या घरी घेऊन गेले. गुरुजींना काहीतरी मी ऐकवलं, सर्व सुखाची लहरी वगैरे, ज्ञानाबाई, अलंकापुरी. आम्हाला त्या काळात म्हणजे भजनाचा सहारा असायचा. भजन गायलं की कोणीही स्वीकार करणारच. तर मग गुरुजींनी लगेच त्यांना सांगितलं उद्याच पाठवा म्हणे. तर कुलकर्णी गुरुजींकडे मी सलग 14 वर्ष आठवड्यातले 4 दिवस गुरुजींच्या घरीच असायचं. खाणं पिणं सगळं गुरुजींकडे. आणि मी गुरुजींना कधी फीज म्हणून अशी कधीच मला दिलेली आठवत नाही. त्यांनी माझ्याकडे मागितली पण नाही.
कारण त्यांना माहिती होतं ह्याच्याकडे काहीच द्यायला नाहीच आहे, असा तो काळ होता. क्या बात. तर गुरुजींकडे शिकताना मला खास करून एक 50 रागांची क्लासिकल शास्त्रीय संगीताच्या अंगाने वा. ते ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांच्याकडे. बर. तर मला छान असे राग भक्कमपणे शिकायला मिळाले. म्हणजे 6-6 महिने एक राग शिकवायचे. वा वा. आणि इतरही गोष्टी त्यांच्याकडे नाट्यगीत, भजन, भावगीत असे वेगवेगळे प्रकार गुरुजींकडे शिकायला मिळाले. आणि त्यानंतर आणखी परत पुढचा प्रवास असा, म्हणजे केवढा मोठं भाग्य असावं की भारतातील जे सर्वोत्तम गायक त्या काळातले संगीत मार्तंड पंडित जसराजजी गुरुजी क्या बात. वा. यांच्याकडे मला जाण्याचा योग आला. ज्येष्ठ हार्मोनियम वादक आप्पासाहेब जळगावकर यांनी शिफारस केली. हो हो हो. क्या बात. आणि गुरुजींकडे गेल्यानंतर मी मुंबईला त्यांनी मला गायला सांगितलं. मी अतिशय घाबरलेला. गुरुजींना मी नटभैरव ऐकवला, त्याची बंदिश. काय बरं ते बंदिश, थोडं ऐकवा. सजन मोरे घर आए सजन, सजन मोरे घर आए सजन, सजन मोरे घर आए सजनी कर सिंगार, बनठन बैठी सजन मोरे घर तर ही बंदिश सुरू असताना घरातील म्हणजे मी गायला सुरुवात केल्यानंतर मग गुरुजींनी अरे बोले सब लोग आओ सुनने को, ये लड़का अच्छा गा रहा है. आणि सगळे घरातले मेंबर्स येऊन बसले आणि मी 10 मिनिटं नटभैरव गायल्यानंतर त्यांनी माझा स्वीकार केला. आणि तिथून पुढे जवळजवळ 10 वर्ष मला गुरुजींचा सहवास लाभला. वा. म्हणजे ज्यांना आपण संगीत मार्तंड असं म्हणतो आणि ज्यांच्या नावानं आता एक उपग्रह ग्रहाला ज्यांचं नाव दिलं आहे, असे मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित जसराजजी यांचा आपल्याला अनुग्रह लाभला संगीत क्षेत्रामध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्ञानोबाराय जसं म्हणतात, म्हणून जाणतेनं गुरु भजीचे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. खरोखरच या गोष्टी अत्यंत भाग्याने आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्याला असे गुरु लाभले. गुरुजी, एक छोटीशी विनंती आहे की पंडित जसराजजींच्या बाबतीत आपण या गोष्टी सांगितल्या, त्याचबरोबर मना कुलकर्णी गुरुजींच्या बद्दल आपण बोललात. रामबुवा यादव हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं. तर काळोखामध्ये त्यांचं महत्व आपल्या सगळ्यांना अजून तसं अधोरेखित करता आलं नाही. आणि माझंही भाग्य लाभलं मला असं की आमच्याही घरी रामबुवा यायचे शिकवायला. आणि तेव्हा आम्ही पहिलीला असताना ते आम्हाला अभंग शिकवायचे मांडीवरती बसून. आणि त्यांचं ते पेटी खांद्यावरती घेऊन गावोगावी जाणं, हा प्रचार प्रसार त्यांनी जो संगीताचा मोठे असे झोळे असायचे. हो हो हो. आणि ते चांगलं म्हटलं की एक मोठा पैसा ते बक्षीस आम्हालाच द्यायचे, ही तर कशी. तर अशा काही अनुभव आहेत. आम्हाला एक रामबुवांची एखादी आठवण किंवा एखादा अभंग तुम्ही त्यांनी शिकवलेला जर ऐकवला नक्कीच तर ते संस्मरणीय राहील. अतिशय सुंदर रचना आहे, किरवाणी मिश्र रागामध्ये. विवेका सागरा, विवेका सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. मरुनिया
जावे मरिया जावे बा माझ्याच्या पोटायावे बा माझ्याच्या पोटायावे विवेकाचा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. वाह गुरुजी, आज माझं फार मोठं भाग्य आहे की आज आपल्याला एवढी लाखो मंडळी ऐकायला उत्सुक असतात. वाह. पण आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो लोक आपल्याला ऐकणारच आहेत, लाखो लोक आपल्याला ऐकणारच आहेत. पण त्याचं निमित्त मी होतोय हे माझं भाग्य आहे. वा आणि तुकाराम महाराज म्हणाले तसं, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे आणि देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. आज आमची भूमिका आणि माझी मनस्वी भावना हीच आहे की वारकरी संगीतामधला देव आज सिंहासनावरती बसला आहे आणि आज मला त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी उकलून घेण्याची संधी मिळते. आज आपण आतापर्यंत आपला जो सांगीतिक शिक्षणाचा किंवा अध्ययनाचा जो काळ होता तो आपण उलगडला. मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असं विचारायचा की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, मुळातच महाराष्ट्र हा आपल्या वेगवेगळ्या सांस्कृतिक वैभवाने नटलेला आहे आणि संगीताची सुद्धा एक वेगळी परंपरा महाराष्ट्राला आहे. शास्त्रीय संगीताचा जरी विचार केला तरी उत्तर हिंदुस्थानी संगीत आणि दक्षिण हिंदुस्थानी संगीत म्हणजे कर्नाटकी संगीत आपण ज्याला म्हणतो, आणि महाराष्ट्र बरोबर या मध्यवर्ती आहे. वा. आणि महाराष्ट्राने या दोघांचाही समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय संगीताच्या बाबतीमध्ये. तर महाराष्ट्राची जी आगळीवेगळी सांगीतिक पार्श्वभूमी आहे, सांस्कृतिक ज्याला आपण वैभव म्हणू, या सांस्कृतिक वैभवामध्ये संगीताचं असं काय योगदान आपल्याला वाटतं? वा. सगळ्यात महत्वाचं की गावोगावी जी भजनं होतात किंवा कीर्तनं होतात, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट वारकरी संगीतामुळे आपल्या महाराष्ट्राच्या संगीतामध्ये खास प्रकारे जडणघडण होते. क्या बात आहे. म्हणजे याचा इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्राचं सांस्कृतिक संगीत म्हणजेच वारकरी संगीत आहे. क्या बात आहे. पहिला क्रमांक. यस यस. आणि अगदी आपण व्यवहारात पाहिलं तर प्रत्येकाच्या हृदयात मनामध्ये संगीत आहे. सगळ्यांना माहिती नसतं की आपल्या हृदयात संगीत आहे, कळत नाही. पण आपण जर पाहिलं समाजामध्ये, कोणी बाथरूम मध्ये गेला की त्याचं गाणं सुरू होतं तर हे संस्काराचाच भाग आहे. बरोबर. काही स्त्रिया आपल्या बाळाला झोपवताना अंगाई गीत म्हणतात. वा. तो सुद्धा संगीताचाच प्रकार आहे, म्हणजे संगीताचे संस्कार. बरोबर. तर हे सर्व संस्कार प्रत्येकाच्या कानावर पडतात. तर यामध्ये विशेषत्वाने लोकसंगीत म्हणजे भजन संगीतानंतर लोकसंगीत आहे, अभंग संगीत आहे, गवळण, अभंग, भारुड, विशेष करून तमाशा सुद्धा. बरोबर. तमाशा सुद्धा ते सुद्धा कानावर गोष्टी पडतात. सिनेसंगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, नाट्यगीत असेल, वेगवेगळ्या प्रकारचं ज्याला जे आवडेल ते बरोबर लोक ऐकतात. या सर्व प्रकारचं जे संगीत आहे याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची खान सांगीतिक जडणघडण झाली असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अगदी अगदी खरं आहे. आणि या सगळ्यांचा एक एकूणच प्रभाव ह्या महाराष्ट्र संस्कृतीवरती पडलेला आहे. अगदी अगदी. आणि म्हणून आपण महाराष्ट्राचं लोकसंगीत आहे याची एक वेगळी परंपरा आहे. आणखी एक मला आपल्याला इथे जाणवतं की कुठल्याही प्रांताच्या संगीताला कमी लेखणं हा त्याच्यातला भाग नाही. पण महाराष्ट्राचं जे भक्ती संगीत आहे हे वेगळं आहे आणि ते वेगळ्या पद्धतीनं सादरीकरण केलं जातं. अगदी. आता जरी आपण उत्तर हिंदुस्थानामध्ये जरी पाहिलं, तिकडचं भजन जरी गायलं असेल तरी त्या आत्ताच्या काळामध्ये त्यांच्या चाली हा कुठल्या तरी चालीवरती हे पद रचलंय. पण असं न होता आपल्या अभंगांना एक वेगळ्या चाली या माध्यमातून रचलेल्या आहेत असं आपण दिसून येतं. आणि याचं एक मुख्य कारण म्हणजे हे आपलं वारकरी संगीत आहे. भक्ती संगीतामधला हा महत्वाचा प्रकार आहे. तर वारकरी संगीतामध्ये आपण
अनेक वर्ष फार मोलाचं योगदान देत आहात. प्रयत्न करतोय. येस. आणि या योगदानाचं जर वेगळेपण जर पाहिलं की आतापर्यंत अभंगवाणी हा जो एक प्रकार आहे, तर या शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचा एक छानसा सुंदर मिलाप या अभंगवाणीमध्ये आपण करताना दिसत आहे. गुरुजी, एक आपल्या गायकीचं एक वेगळेपण मला असं जाणवतं की जशी शास्त्रीय संगीतामध्ये घराणी आहेत, आग्रा घराणा, ग्वाल्हेर घराणा, किराणा घराणा, मेवाती घराणा, जयपूर अंत्रोली घराणा, तसं भजन संगीतामध्ये खंडाळकर घराणा महाराष्ट्रामध्ये उगवायला लागलाय असं दिसून येत आहे. कारण आता जेवढे गाणारे महाराष्ट्रामधले गायक आहेत, कीर्तनामध्ये असू दे, भजनामध्ये असू दे, त्यांनी स्वर लावला, त्यांच्या स्वर लगावावरनच कळतं की हा खंडाळकर गुरुजींचा शिष्य आहे, तो त्यांचा शागिर्द आहे. आणि ही एक वेगळी आपल्या गायकीची एक वेगळी शैली आहे आणि त्याचबरोबर आपल्या संगीताची एक वेगळी शैली आहे. आज आम्हाला अभिमानानं ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपण जे गाता ते तुम्ही स्वतः संगीत दिलेलं गाता. आणि यामुळे काय होतं की ते कुणाचं कॉपीराईट नाही आहे. अशा अनेक चाली, म्हणजे आत्तापर्यंत 1,500 चाली आपण संगीतबद्ध केल्या. आणि ही चाली देण्याची जी काही चाल आहे, ही जी पद्धत आहे, ही काही सगळ्यांना उपलब्ध होत नाही. कारण ज्ञान, प्रज्ञा आणि प्रतिभा या तिघांच्या पातळीवरती ह्या गोष्टी चालू राहतात. तर संगीत देण्याची एक वेगळा संगीतकार, विशेष प्रतिभा असणारा संगीतकार म्हणून आज तुमची ओळख महाराष्ट्रामध्ये आहे. तर ही संगीत देण्याची जी काही पद्धत आहे किंवा संगीत देण्याची जी काही रीत आहे, ही नेमकी कशी आहे ती आम्हाला जाणून घ्यायची आहे. अतिशय सुंदर प्रश्न आहे. कारण काय, मोघम गाणं, काहीतरी मला एखादा राग येतो म्हणून त्याच रागावरती रचना करणं, असं मुळीच होऊ शकत नाही. जर तुम्ही दिलेलं संगीत जर श्रोत्यांवर काही इफेक्ट व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही शास्त्रीय संगीत खास करून शिकलेले पाहिजेत, चांगल्या गुरुकडे शिकलेले पाहिजेत. एखाद्या गुरुचं खूप मोठं नाव आहे म्हणून त्यांच्याकडे गेलात आणि तुमची गायकी आणि त्या गुरुची गायकी मॅच होत नसेल तर त्याच्या शिकण्याला काहीच अर्थ नसतो. तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर की हे चाली तयार कशा होतात, तर पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अभंग समोर आल्यानंतर, ती रचना समोर आल्यानंतर त्याचा अर्थ, अभंगाला काय म्हणायचंय किंवा त्या संतांना या अभंगाविषयी काय म्हणायचे, त्यांनी काय सांगितले याच्याकडे मी जाण्याचा पहिला प्रयत्न करतो. मला पूर्ण सगळा अर्थ समजणार नाही, कारण मी काय त्याचा स्वतंत्र असा अभ्यास केलेला नाही. पण आज महाराष्ट्रभर जेवढे कीर्तनकार, जेवढे काही विद्वान आहेत, ते सगळे माझे मित्र आहेत. मला समजलं नाही तर मी फोन करतो आणि याचा अर्थ काय. तर पहिल्यांदा अर्थ समजून घेऊन आपण चाल, म्हणजे चालीची पहिली प्रथम बहेरी म्हणजे पहिली बैठक त्याचा अभंगाचा अर्थ आणि अर्थ समजल्यानंतर याला राग कुठला चालू शकतो, याला कुठला राग मॅच होईल व्यवस्थित, तो विचार केला होता. नाहीतर काही वेळेस काय होतं, सुंदर ते ध्यान उभे विटे होय कर कटेवरी ठेवून या, आणि तो गायक सुंदर ते ध्यान उभे विटेवर कर गट्यावर, हे मॅच होत नाही ना. रस जो आहे त्या रागाचा तो इथे नाही मॅच होत. सुंदर ते ध्यान अशी आकर्षक तेजस्वी चाल पाहिजे. तर हा एक भाग झाला. शब्दोच्चार अतिशय महत्वाची गोष्ट आहे, शब्दोच्चार. तर हे शब्दाचं जे शास्त्र आहे, तर मला खास कुलकर्णी गुरुजींच्या घरी राहिल्यामुळे ते सेकंदाला सांगायचं, अरे बाबा असं नसतं बोलायचं, तसं नसतं बोलायचं, अगदी अगदी तू कुठून आलास, काय चाललंय तुझं, असं नाही आता चालणार. गावाकडची भाषा असायची. तर शब्दोच्चाराला अतिशय महत्व आहे. आणि गुरुजी म्हणजे शास्त्रीय संगीत आणि भक्ती संगीत, अभंग संगीत विशेषत्व, याच्यामध्ये प्रामुख्यानं फरक हा आहे मूलभूत, असं आमचे गुरुजी डॉक्टर विकासजी कशाळकर सांगतात की शास्त्रीय संगीत याच्यामधले शब्द हे स्वरांसाठी आहेत. स्वरांसाठी शब्द हे फक्त स्वरांना आधार म्हणून आहे.
पण अभंग संगीतामध्ये स्वर हे शब्दांसाठी असतात. क्या बात आहे, क्या बात मग त्या शब्दांचा अगोदर आपण वेध घेतला पाहिजे आणि घेतला. तसे स्वर बांधले पाहिजेत. वा वा वा. अर्थात ही प्रतिभा आपली असल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो. नाही, धन्यवाद. नाहीतर आज काही राग विशेषत्वाने असे आहेत की कुठेही काही गायला शिवरंजनीच येतोय. माझे काही मित्र मागे विनोदाने म्हणाले हा. की आता शिवरंजनी रागाचं नाव बदलून कीर्तनी राग करावं की काय. तर कुठेही जिथं विरह आहे तिथे ठीक आहे, पण हा. आनंदाच्या क्षणी आपण विरह प्रधान राग विरह नाही ना रस प्रधान चालत. नाही गाता आले नाही पाहिजे. चालत. वा. आणि ह्या रचना करत असताना ह्या रचना श्रोत्यांना आवडतील का? हा हा हा. उगाच मला येतंय काहीतरी किचकट म्हणून मी मांडायचं. श्रोत्यांची अवस्था पाहिली पाहिजे की यांना बसल्यानंतर 5च मिनिटांना तुम्हाला श्रोते समजले पाहिजे की हा, यांना हा. काय कळू शकतं, क्या बात. यांना काय चालू शकतंय. श्रोते सुद्धा तुमच्या बरोबर सामील झाले पाहिजे. सामील झाले पाहिजे. अभंग, गवळण किंवा शब्द निवडताना शक्यतो मी काय करतो, शब्द सोपे असतील अशा रचना मी निवडतो. बरं. म्हणजे खूप किचकट, म्हणजे मलाच जर कळलं नाही तर मी काय गाऊन उपयोग. बरोबर बरोबर. हा एक त्याच्यातला कायदा आहे. आणि आतापर्यंत ज्या काही चाली करण्याचा मी प्रयत्न करतोय तर त्याच्यात मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की हे जे आहे हे माझं नाही तर माऊलींची कृपा आहे. क्या बात. वा वा वा. माझ्या डोक्यातून कसं आहे, एकतर कुठल्या गावातून शिंदेवाडीतून आलेला गावठी मुलगा आणि त्याच्याकडनं अशा गोष्टी घडतात म्हणजे माऊलींचीच कृपा आहे. वा 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 वा. म्हणजे परंपरेनं जशी आपल्याकडे एखादी देवघरामध्ये मूर्ती असावी आणि ती परंपरेनं जतन केलेली मूर्ती आपल्या वाडवडिलांनी आपल्या हातात दिली, तिची आपण जशा पद्धतीने सेवा करतो जितक्या श्रद्धेने आपण तिला पूजतो. कारण शब्द, स्वर आणि राग हे अनादी कालापासून चालत आलेलं संगीत आहे. वा. ते आपल्यापर्यंत आलं हे भाग्य आहे. माझे गुरुजी महंत शास्त्री महाराज म्हणतात, एखाद्या घरंदाज बाईनं हा. सोनं चिंधीमध्ये बांधून ठेवलं तर त्या चिंधीला एक वेगळं महत्व प्राप्त होतं. वा वा. तसं आपण या संगीताच्या, भक्ती संगीताच्या प्रवाहामध्ये हे सोनंच आपल्यामध्ये साठवून ठेवलं, ही माऊलींची वेगळी कृपा आहे असं म्हणून आपण जे लोकांपर्यंत पोहोचवता. खरं तर हा वेदार्थाचा सार आहे की इदम न मम. वा. हे माझं काहीच नाही आणि जे आहे ते त्याला समर्पित करायचं, ही आपली जी समर्पण वृत्ती आहे. त्याच्यामधूनच अशा अवीट गोडीच्या रसाळ वा. चाली होतात हे मात्र निश्चित आहे. धन्यवाद. अतिशय काही सुंदर चाली आपण बांधल्या आहेत. गुरुजी, आता वारकरी सगळे पंढरपूरच्या दिशेने निघालेले वा. आहेत आणि सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ओढ आहे की त्या विठुरायाला कधी आपण एकदा भेटूया. कधी भेटतो. आपण अशा आर्त अभंगांना अधिक अर्थार्थ बनवलेला आहे आणि त्याच्या चाली ह्या अवीट गोडीच्या आहेत. तर आता सुद्धा महाराष्ट्राच्या संपूर्ण भजन संगीतामध्ये ज्या अभंगाचं सातत्यानं गायन सर्व मंडळी करतात, श्रवण करतात, तो अभंग म्हणजे मला आवडणारा भेटी लागी पंढरीनाथ. आहा, वा. आणि तो आपल्याही आवाजामधून आम्ही बऱ्याचदा ऐकलाय, आपल्या विद्यार्थ्यांकडनंही तो ऐकलेला आहे. पण किती वेळा ऐकला तरी तो ऐकतच राहावं वाटतो असा तो अभंग आहे. वा. मुळातच तुकोबारायांचे शब्द. अभंगाचा शब्दच असा, अर्थ असा आहे की जो भंग पावत नाही तो अभंग. क्या बात आहे. वा. वा. आणि त्या अभंगांना आपण चाल दिल्यामुळे ते अधिक संस्मरणामध्ये राहिले. मला या अभंगाची चाल जी अतिशय मनाला वेधून घेणारी आहे, या चालीचं रहस्य काय सांगाल, ती कशी निर्माण झाली आणि त्याच्यातले बारकावे आम्हाला सप्रयोग आपल्याकडनं अगदी ऐकायचे. अगदी नक्की. तर हा अभंग सोहनी आणि ललत या 2 रागांचं मिश्रण क्या असं बात आहे. वा. आणि ते खूप सुंदर जमलंय. जसं शब्द आहे, भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. हा हा. तर ती तळमळ तुमच्या शब्दातून, सुरातून दिसली पाहिजे. हो हो हो. तर तो प्रयत्न केलाय, ऐकूयात. हा हा हा. पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी
पंढरीनाथा जीवाला तळमळ व्यथा जीवाला तळमळ व्यथा भेटीला पंढरीनाथा भेटीला पंढरीनाथा कधी कृपा करीशील कधी कृपा करीशील मज दिनाचे धावन मज दिनाचे धावने पंढरीनाथा भेटीला पंढरीनाथा शिणले तर शिणले म्हणताना तो शिणलेपणाचा भाव आला पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे थकलेली आहे. शिणले माझे वाट पाहता लोचन वाट पाहता लोचन पंढरीनाथा भेटीला पंढरीनाथा वाह, क्या बात आहे गुरुजी. काय ती वारकऱ्यांची अवस्था असेल किंवा तुकोबारायांची संतांची अवस्था असेल. वा घणू वाजे गुणगुणा वारा वाहे ऋण जुना भव तारकू हा कान्हा वेगी भेटवा का. या आर्त स्वरांना किती आर्ततेने गायलं पाहिजे, किती मार्दवपणे गायलं पाहिजे, हे आज आपण या प्रात्यक्षिकामधून आम्हाला सगळ्यांना शिकवत आहात. आणि अलीकडच्या काळामध्ये सुरात गाण्यापेक्षा जोरात गायला पाहिजे असा जो काही भाव आहे किंवा पांडित्य दाखवण्याच्या नादामध्ये तानाबाजी करत करत आपण त्याचा एक रसभंग करतो. हा आपण कधी होऊ दिला नाही किंवा होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. ही संगीताच्या साठीची अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे. जुन्या लोकांनी एक तुमच्यासाठी व्यवस्था खास करून ठेवली आहे की रामकृष्ण हरी गाताना तुम्ही एक बड्या ख्यालासारखं बरोबर रचना करून विलंबित गाऊ शकता. मग त्याच्यात थोडस सरगम तान बोल आला बोलतान चालू शकतं. तरीही जसं शास्त्रीय संगीतामध्ये काही गायक थोडस म्हणजे आकर्षक जोरात गाण्याचा प्रयत्न करतात, बरोबर जोर देऊन. हो 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 म्हणजे काही जण, सगळे नाही, हो हो काही अतिशय गोड गातात. तसं भजनामध्ये रामकृष्ण हरी तुमच्यासाठी जुन्या लोकांनी सोय करून ठेवली आहे. त्याच्यात तुम्ही बरोबर आलाप ताना वगैरे वगैरे जे काही शास्त्रीय संगीतामध्ये होतं बरोबर ते सुद्धा तुम्ही करू शकता. वा तर त्याचं कारणही असं, जुन्या काळामध्ये शास्त्रीय संगीताच्या अंगाने रामकृष्ण हरी ही मंडळी गायचे. तर अडीच तास रामकृष्ण हरी गायचे. बाप 5-6 जण बसलेले, अच्छा अच्छा सगळे मोठे गवई. त्यांची नावं आपण पुढच्या ह्याच्यात सांगूयात. पण असं हे मी ऐकलंय. बरोबर. म्हणजे ज्याला आपण चक्री भजन वगैरे हा, असा प्रकार. चक्री भजन. बरोबर. आणि हे पंचपदीलाच त्यांचं जे संगीतातलं ज्ञान आहे किंवा शास्त्रीय संगीतातलं, हा म्हणजे अर्थात त्याच्यातून कळून जातं की आमचे भजन गायक हे सुद्धा शास्त्रीय संगीताचे चांगले हो पक्के अभ्यासक आहे, शिकलेले आहेत. शिकलेले आहे अतिशय. आणि अशा ह्या चाली आपण बांधल्या. आपल्याला बरेच मंडळी, जसं भजन गंधर्व ही आपल्याला उपाधी आहे, हा. अभिनव गंधर्व ही उपाधी आहे,
तसं तुम्हाला ताल सम्राट असं म्हटलं जातं. कारण त्या तालावरती येणं, वेगवेगळ्या तालांमध्ये चक्रधार घेणं आणि पुन्हा बरोबर असं चुकतं की काय असं वाटणं आणि बरोबर समयावरती येणं, ही आपली एक खासियत आहे. आणि या संगीतामध्ये सुद्धा आपण असे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. मला वाटतं हा अभिनवच प्रयोग आहे की एका अभंगाला किंवा एका गवळणीला प्रत्येक तालामध्ये प्रत्येक कडव्याला वेगळा ताल वेगळा ताल आणि त्या वेगळ्या तालामध्ये पहिली लाईन, दुसऱ्या तालात दुसरी लाईन, तिसऱ्या ताल आणि परत मूळ तालावरती येणं. तर हे काही साधी किमया नाहीये, हे अक्षरात जादूच आहे. तर या संदर्भाने आपण एखादी जी गवळण जर सांगाल की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या तालांचा आपण कसा उपयोग केला आहे. तर हे काय सगळ्यात महत्वाचं की हे असं सुचणं, हो हो, याच्यासाठी तुम्ही खूप श्रवण करावं लागतं. बरोबर आहे. मी माझ्या लहानपणापासून अतिशय म्हणजे शिकण्या एवढंच श्रवणही केलंय. बरोबर. मोठमोठ्या कलाकारांचं वादक असतील, हे म्हणजे असतील. तानसेन होण्याच्या अगोदर तुम्ही कानसेन झालं पाहिजे. कानसेन, अगदी अगदी. तर त्याच्यातून ह्या गोष्टी तुम्हाला सुचतात. तर आता हे आपण जी रचना ऐकणार आहोत, भगवंताच्या 10 अवताराचं वर्णन हो हो, याच्यामध्ये आहे. तर आपण एखाद दोनच कडवे म्हणूयात. Yes. एक तालाचं तुम्ही विचारलाय हो, प्रश्न, हो, हो. तालाचं कसं मी केलंय बरोबर. तर प्रयत्न करूयात. हा हा हा, बाळा जो जो रे जो 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 रे मधुसूदना जो 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 रे मधुसूदना जो 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 रे. क्या बात आहे. वाह. अरे वा. आपल्याला खरं तर 9ची 9 कडवी आपण ऐकू शकतो चांगला एकदा निवांत वेळेत. अगदी अगदी खूप ऐकण्यासारखं आहे. तसंही करता येईल त्याचं. हा. पण याच्यातच अगदी एवढ्या 2 कडव्यामध्ये आपण किती त्याच्यातल्या रंगछटा दाखवल्या, जशा प्रत्येक शब्दांच्या. ते वधू म्हटल्यानंतर तिथे वीररस पाहिजे Yes, पाहिजे. आणि अंगाई म्हणता म्हणता शेवटी आई अशी भीती पण दाखवते ना. तर असाही प्रकार या संगीतामधून आपण केलेला आहे.